नमस्कार. मालिकेच्या 18 तारखेच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर मुकादमांच्या घरी आता सेलिब्रेशन असतं आणि त्याचवेळी तिथे गाणी लावलेली असतात. सगळेजण डान्स करत असतात. रेवा येते आणि अक्षयचा हात हातात घेते आणि म्हणते, चल अक्षय, आपण दोघं डान्स करूया. मग अक्षय पण आता रेवाबरोबर डान्स करण्यासाठी तयार होतो आणि तो रेवासोबत डान्स करत असतो. त्याचवेळी रमाही तिथं असते. रमा जेव्हा हे सर्व पाहते तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो. तिला हे अजिबात आवडलेलं नसतं. मग सीमा तिथे येते आणि पाहते तर अक्षय आणि रेवा एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात. तर सीमाला खूप राग येतो आणि अक्षयकडे ती येते आणि म्हणते, बास, असं म्हणत ती अक्षयचा हात धरते, रेवाला बाजूला ढकलते आणि अक्षयला तिथून सर्वांच्या समोरून खेचत घेऊन चाललेली असते. तेव्हा रमा पण हे सर्व पाहत असते. रमालाही धक्का बसलेला असतो आणि मग आतमध्ये घेऊन सीमा अक्षयच्या खानदिशी कानाखाली वाजवते आणि म्हणते, तुला माहिती आहे का, तुझं लग्न झालेलं आहे, तुझी बायको कोण आहे? हा प्रश्न जेव्हा सीमाने विचारलेला असतो त्या क्षणी अक्षय सीमाला उत्तर देतो आणि म्हणतो, हो, रमा. आणि हे ऐकल्यानंतर सीमाला धक्का बसतो. सीमा म्हणते, काय? तेव्हा अक्षय म्हणतो की हो, मी तुझाच अक्षय आहे ग, ज्याची स्मृती गेलेली नाही आहे. आणि अक्षय आता सगळं सत्य सीमाला सांगू लागतो. अक्षयच्या तोंडून ते सत्य ऐकल्यानंतर सीमाला खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि सीमाला हे कळलेलं आहे की अक्षयची स्मृती गेलेली नाही, तर खरा गुन्हेगार कोण आहे हे शोधण्यासाठी अक्षयने हे केलेलं नाटक आहे. आता अक्षयला सीमा कशी मदत करणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.